नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 17 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयर बुक आणि स्पॉटलाईट MCQ बुक हे दोन्ही पुस्तकं 5 जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये असतील. आणि स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये एनरोल करण्यासाठी spotlightratingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS एसे आणि MPSC करता मराठी इंग्रजी निबंध असे मॉड्यूल्स आहेत. तोडग्यासाठी समिती. आता सर्वोच्च न्यायालयात हा सगळा वाद, सर्वोच्च न्यायालयामध्ये बऱ्यापैकी याचिका दाखल झालेल्या आहेत शेतकरी आंदोलन आणि शेतकरी कायद्यांबद्दल. तर तिच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता याच्यामध्ये समिती हा उपाय नाही हे शेतकरी आंदोलकांनी स्पष्ट केलेलं आहे. पण बघूयात येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्ट होतात. याआधी सरकारने पण समिती स्थापन करण्याचा एक उपाय समोर ठेवला होता, पण तो नाकारण्यात आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्ट होणार, कारण हे ज्या पद्धतीने हे कायदे मंजूर करण्यात आले होते, आवाजी मतदान आणि त्या सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेस इतकी घाई न करता जर ती समिती स्थापन होऊन चर्चा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या असता तर कदाचित मग त्यावेळेस ही समिती कामाला आली असती, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. पण बघू येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. तिच्यामध्ये दुसरी एक अशी घटना याच्यामध्ये घडलेली आहे की एका शीख धर्मोपदेशकाची आत्महत्या त्यांनी केलेली आहे. आणि आता हे जे शीख धर्मोपदेशक होते तर सिंधू सीमेवर बुधवारी स्वतःवर गोळी त्यांनी झाडून घेतली. त्यांचं नाव जे आहे ते संताराम सिंग, वय वर्ष 65 आणि ते कर्नालचे आहेत. आता तिच्यामध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती तिथं की शेतकऱ्यांना होणाऱ्या यातना आपल्याला सहन होत नाही म्हणून आत्महत्या करतोय. आता ही चिठ्ठी खरी आहे किंवा नाही त्याच्यावर पोलीस काम करत आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादं आंदोलन असेल किंवा एखादा इश्यू चालू आहे तर तिच्यामध्ये जर एखादा सुसाईड असला तर तो मग फेक हिच्यातून समोर येतो. अशाही काही घटना घडलेल्या आहेत पास्टमध्ये. आणि त्याच्यामुळे आता पोलीस या चिठ्ठीची खातरजमा करतायत की कारण दुसरं आहे का, असंही होऊ शकतं. आणि चिठ्ठी दुसरीच नंतर मग त्याचा टाकली असेल एखाद्याने, तर ते बघूयात आपण ज्या पद्धतीने न्यूज येईल. मानव विकास निर्देशांक 2020मध्ये भारताचं स्थान जे आहे ते 2 अंकांनी घसरलेलं आहे. भारताचं स्थान 131वं आहे 189 देशांमध्ये. 2019च्या तुलनेमध्ये 129 वरून ते 131 झालेलं आहे. 2019मध्ये आपण 129 होतो. तसं जर तुम्ही बघितलं गेल्या 3, 4, 5, 8 वर्षातलं तर आपण असेच फिरतो 129, 130, 131 हा ना, तिथल्या तिथं गोल फिरतो आपण. सो याचे प्रकाशक जे आहे ते संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP. पहिला क्रमांकावरचा देश जो आहे तो नॉर्वे आहे. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे तर ते खूप कॉमन आहे बघा. ही आता तुम्हाला प्रत्येकाला याचे निकष आणि त्या सगळ्या गोष्टी की एज्युकेशन, पर कॅपिटा इन्कम, हेल्थ, ओके, ते माहीत असणं अपेक्षित आहे. आणि प्रत्येक इकॉनॉमीच्या बुकमध्ये सुद्धा हे बेसिक दिलेलं आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे फक्त एक महत्त्वाची बाब जी आहे की या वर्षीच्या इंडेक्समध्ये कार्बन उत्सर्जन किंवा परंपरागत इंधनाचा वापर, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फॉसिल फ्यूल जे काही आहे तर त्यांचाही विचार करण्यात आलेला आहे. हा निकष पहिल्यांदाच त्यांनी वापरलेला आहे मानव विकास निर्देशांक काढताना. तर ही एक बाब लक्षात ठेवा MCQ करता. जर काही चेंजेस झालेले असतील निकषांमध्ये तर तेवढं एक लक्षात ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पाकिस्तानामध्ये लैंगिक गुन्हेगारांचं रासायनिक खच्चीकरण करण्यासंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. त्याच्यावर तिथल्या राष्ट्रपतींनी सहीसुद्धा केलेली आहे. अँटी रेप ऑर्डिनन्स 2020. ओके, आता हे अँटी रेप ऑर्डिनन्स याच्या नावातच आहे बलात्कार करणारे, म्हणजे लैंगिक गुन्हेगार जे काय आहे, लैंगिक गुन्हे करणारे लोक, तर पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा, म्हणजे एखाद्या व्यक्तीने आधी शिक्षा भोगली असेल एखादी दुसरी आणि दुसऱ्यांदा परत जर रेप केस असेल किंवा लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये ती व्यक्ती सापडली किंवा हा ऑर्डिनन्स पास झाल्यानंतर इथून पुढं जर एखादी व्यक्ती त्या याच्यात सापडली असेल तर त्यांचं रासायनिक खच्चीकरण केलं जाईल, केमिकल कॅस्ट्रेशन. आता केमिकल कॅस्ट्रेशन हा जो मुद्दा आहे तो बऱ्याचदा चर्चेत येतो. भारतामध्ये शक्ती मिल केस असेल, निर्भया केस असेल किंवा आपल्या इथं उन्नावची केस असेल, नंबर ऑफ केसेस आहेत की ज्या केसेसमध्ये ज्यावेळेस मग एखादी रेप केस समोर येते त्यावेळेस ही चर्चा वारंवार होते की केमिकल कॅस्ट्रेशन. आता केमिकल कॅस्ट्रेशन काय प्रकार असतो? केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे काय? रासायनिक खच्चीकरण, की पुरुषांमध्ये वृषण काढून टाकायचे टेस्ट आणि स्त्रियांमध्ये जे काही ओव्हरीज आहे, अंडाशय, तर ते केमिकलनी निकामी करणं, काढून टाका किंवा निकामी करून टाका, तर त्याला रासायनिक खच्चीकरण असं म्हटलं जातं. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण केमिकलचा वापर करून खच्चीकरण करणं. मग आता
याची पार्श्वभूमी का होती, हा अध्यादेश पाकिस्तानी का जाहीर केला, तर सप्टेंबर 2020मध्ये रस्त्यावर एक कार बंद पडली होती आणि तिच्यातून एक कुटुंब अडकून पडलं होतं. रस्त्याच्या बाजूला कार ब्रेकडाऊन झाली आणि त्या कुटुंबातल्या स्त्रीवर तिच्या मुलांसमोर रस्त्यावरच बलात्कार करण्यात आला होता. आणि या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये आंदोलन झालं, लोक रस्त्यावर आले आणि मग तिच्यामधून हा जो सगळा अध्यादेश आलेला आहे. कारण पाकिस्तान हे खूपच ऑर्थोडॉक्स, आजही खूप पॅट्रियार्कियल आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तेवढं एक लक्षात घेणं गरजेचं आहे, शेवटी पृथ्वी गोल आहे, हा ना, मानवी प्रवृत्ती आणि त्या सगळ्या गोष्टी, की त्याच्यावर आपल्याला खूप प्रॉपरली गोष्टी करणं गरजेचं आहे. आता हिच्यामध्येही काही लोकांचं म्हणणं आहे की मानव अधिकाराच्या याच्यात आता बऱ्याचशा याचिका हिच्यावर पण येतील पाकिस्तानमध्ये. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची जी काही प्रतिमा आहे ती अजून मलिन होऊ शकते. व्यक्तीमध्ये निधन झालेल्या फिरदौस बेगम, तर या पाकिस्तानच्याच अभिनेत्री होत्या, वय वर्ष 73. 16 डिसेंबर रोजी निधन झालं. 1970मध्ये पाकिस्तानमध्ये हीर रांझा चित्रपट बनला होता आणि तिच्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. 70-80च्या दशकात पाकच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या फिरदौस बेगम. सो पाकिस्तानच्या 2 न्यूज आहेत बघा, आज लक्षात ठेवा. भारतातली पहिली लिथियम आयन बॅटरी जी आहे ती पुण्यात विकसित करण्यात आलेली आहे. आता भारतात प्रथमच पूर्णतः स्वदेशी बनावटीची लिथियम आयन बॅटरी जी आहे ती पुण्यातील केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी CMET शास्त्रज्ञांनी बनवलेली आहे. म्हणजे बघा, हे जे CMET आहे, सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, हे कशाच्या अंतर्गत येतं, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंडर येतं. आणि यांनी ही पूर्णतः 100% स्वदेशी बनावटीची लिथियम आयन बॅटरी बनवलेली आहे. आता हे जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी SPEL टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि ही बॅटरी विकसित केली. आता लिथियम आयन बॅटरीची बाजारपेठ जी आहे तर ती दिवसेंदिवस वाढते. म्हणजे याचं जर तुम्ही हे इथं बघितलं तर गिगावॅट आवरच्या याच्यामध्ये 2018मध्ये 2.9 तर 2030मध्ये 132पर्यंत ते अपेक्षित आहे. म्हणजे हे वाढत जातं आहे, कारण आपण इलेक्ट्रॉनिक याच्यावर शिफ्ट होत जातो आहे. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, बाईक असेल, कार असतील, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्समध्ये मोठ्या प्रमाणावर हे वापरलं जातं आणि चीनमधून मोठ्या प्रमाणावर आपण हे आयात करतो. तर भारतामध्ये हे बनणं अपेक्षित आहे. लिथियम आयन बॅटरीचं चॅलेंज आपल्यासमोर होतं, तर ते जर आता याच्याने भरून निघालं तर ती गोष्ट खूप चांगली असणार आहे आपल्याकरता. अमेरिकेच्या संरक्षण धोरण विधेयक अमेरिकेने एक पारित केलं आहे बघा. अमेरिकेच्या काँग्रेसने $740 अब्ज संरक्षण धोरण विधेयकाला मंजुरी दिली 15 डिसेंबर 2020ला. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की अमेरिकन निवडणूक प्रक्रियेबद्दलच्या काही कमेंट होत्या, तर ते लेक्चर आपलं राहिलं होतं, तर मॅक्झिमम उद्यापर्यंत मी ते अपलोड करेल 100%. ओके, आपण ते सगळे फॅक्टसुद्धा बघूयात आणि ती प्रक्रिया पण बघूयात. आता या विधेयकामध्ये चीनद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जे काही भारताविरोधात सुरू असलेला आक्रमकता आहे तर ती उल्लेख हिच्यामध्ये त्याचा आहे. आणि चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या विरोधात जी आक्रमक भूमिका घेतली जाते ती संपुष्टात आणावी असंही विधेयकात म्हटलेलं आहे. म्हणजे एकतर यांनी चीनवर सरळ स्पष्टपणे वक्तव्य केलेलं आहे अमेरिकेने, तर ही चांगली गोष्ट आहे आपल्याकरता. नीती आयोगाचं एक डॉक्युमेंट समोर आलेलं आहे, श्वेतपत्रिका, व्हिजन 235 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण. आता नीती आयोग जे आहे त्यांचं व्हिजन 235 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचं निरीक्षण ही श्वेतपत्रिका त्यांनी जारी केलेली आहे. याची उद्दिष्ट जर तुम्ही बघितली तर भारतातली जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे त्याची निरीक्षण प्रणाली अधिक उत्तरदायी करणं हे फार महत्त्वाचं आहे बघा. आता कोविड-19मुळे ह्या गोष्टी समोर आल्या, तर भारताच्या आरोग्य यंत्रणेची निरीक्षण प्रणाली, आरोग्य यंत्रणा ठीक आहे, पण निरीक्षण प्रणाली उत्तरदायी करणं म्हणजे उद्या जर काही गडबड असली तर ती तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि त्याच्यानुसार कामं केली पाहिजेत. आरोग्य सेवेत नागरिकांच्या अभिप्रायाची सोय करणे, म्हणजे जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाताय, एखाद्या प्रायव्हेटमध्ये जाताय, तर तिथली सेवा कशी होती त्याचा अभिप्राय नागरिकांना देता यावा आणि त्याच्यावर पण काम झालं पाहिजे. आजारांचं निदान करणे, प्रतिरोध किंवा नियंत्रणासाठी केंद्र राज्य सरकार यांच्यातील माहितीचा आदानप्रदान प्रणाली अधिक सुधारित करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वेगवेगळ्या ठिकाणून माहिती येते. म्हणजे आजच्या याच्यामध्ये कोविड-19च्या बाबतीत बऱ्याचशा न्यूज आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ओझोन थेरपी वापरली वगैरे वगैरे. मग आता जर खरंच एखादी गोष्ट खूप चांगली असेल तर महाराष्ट्राने ती केंद्राला देणं, म्हणजे राज्य आणि केंद्र म्हणजे सेंटरपर्यंत ते गेलं, महाराष्ट्राने दिल्लीला दिलं बाबा, आणि त्या सगळ्या याच्यातून मग अजून चांगल्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात. सो माहितीचं आदानप्रदान, शेवटी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकार्यात्मक संघराज्य प्रणाली, तर हे महत्त्वाचं आहे. आणि हिच्यामध्ये झोनॅटिक डिसीज जे काही असतात की प्राण्यांपासून होणारे आजार, त्या प्रतिबंधासाठी सुद्धा यंत्रणा उभारण्याची तरतूद केलेली आहे.
सो नीती आयोगाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते महत्त्वाचे असतात आपल्यासाठी, तर ते जरा बघत राहायचं, कारण आता प्लॅनिंगच्या जागी नीती आयोग. दत्ता घोसळकर, वय वर्ष 54, तर यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ नाट्य निर्माते होते. हृदयविकाराच्या झटक्याने 16 डिसेंबर 2020 रोजी निधन झालं. दत्त विजय निर्मिती संस्था होती त्यांची, त्या माध्यमातून 17 नाटकांची निर्मिती त्यांनी केली होती. आणि तिच्यातले फेमस जर तुम्ही बघितले, यदा कदाचित रिटर्न्स, देहबान, तन्मन, इंदिरा, रामनगरी, हमपाच, तुझ्या विना, आईचं घर उन्हाचं. श्रीरंग गोडबोले यांची नियुक्ती झालेली आहे अध्यक्ष म्हणून रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ. आता रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ म्हणजे काय, जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसंच हे असतं. कुठलाही चित्रपट आपण बघतो तर तो आधी सेन्सॉर बोर्डाकडून पारित होऊन आलेला असतो. सेन्सॉर बोर्डात त्याला सर्टिफिकेट मिळतं आणि मग तो रिलीज होतो. आणि जर सेन्सॉर बोर्डाने काही गोष्टींवर आक्षेप घेतला तर त्या तुम्हाला बदलाव्या लागतात किंवा काढून टाकाव्या लागतात. आता रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ जे आहे त्याच्या अध्यक्षपदी श्रीरंग गोडबोले यांची नियुक्ती 16 डिसेंबर 2020 रोजी झाली. रंगभूमीवर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचं पूर्व परीक्षण करून सार्वजनिक करमणुकीच्या जागी प्रयोग सादर करण्याची योग्यता प्रमाणपत्र ते देतं. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही ते सादर करू शकता किंवा नाही. जर तिच्यामध्ये काही आक्षेपार्ह संवाद असतील, सामाजिक हिताला बाधा येईल असेल घटक असतील, तर त्या सगळ्या गोष्टी बदलायला भाग पाडलं जातं किंवा त्या कट केल्या जातात. कायद्यांचं कुठलं उल्लंघन होतं आहे का याची काळजी घेऊन मग योग्यता प्रमाणपत्र हे देतात. या प्रमाणपत्राशिवाय नाटकाचं मनोरंजन कार्यक्रमाचं सादरीकरण करता येत नाही. 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा केलेला पराभव विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि 16 डिसेंबर 2020 रोजी याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. बांगलादेश निर्मितीचा हा सगळ्यात मोठा जो काही प्लॉट होता 1971चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीदांना आदरांजली वाहिली. आणि याचे फोटोज पण भरपूर आलेले आहेत काल बघा. आणि हे फार गरजेचं आहे. शेवटी दोन गोष्टी असतात. एक तर हिच्यामधून दोन सिम्बॉलिक गोष्टी काय आहेत. एक तर पॅट्रिओटिझम, आपली जी देशभक्ती आहे ना, तर तो एक मेजर मुद्दा असतो. देशभक्ती आणि त्यातल्या त्यात सैनिकांप्रतीचा आदर. कारण हे सगळं जे काय आहे ते सीमेवर आहेत म्हणून हे सगळं होतं. आणि सैनिकांप्रती आदर जर प्रॉपरली तुम्ही हे केला आणि पंतप्रधान देशाची प्रमुख व्यक्ती, मग तिच्यामधून त्यांचं मनोबल पण वाढतं. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या खरंच खूप महत्त्वाच्या असतात आणि ते करणं गरजेचं असतं. महाराष्ट्र इथेनॉल निर्मिती पंचवार्षिक आराखडा. महाराष्ट्राने इथेनॉल निर्मितीसाठी एक पंचवार्षिक आराखडा सादर केलेला आहे. आता हा जर पंचवार्षिक आराखडा तुम्ही बघितला तर साखर कारखान्यांनी अधिकाधिक इथेनॉल निर्मिती करावी यासाठी साखर आयुक्तालयाकडून प्रथमच पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार साखरेचं उत्पादन कमी करायचं आणि इथेनॉल निर्मितीला चालना द्यायची. 5 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्ष यांचे 2021 ते 25 हा जो कालावधी आहे याच्यामध्ये 20 लाख टन साखरेचं उत्पादन कमी करायचं, 250 कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन करायचं. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या 138 साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवाने दिलेले आहेत. आता इथं तुमच्या समोर हा पूर्ण चार्ट आहे बघा. 2021-22 12.5 लाख टन साखर उत्पादनाची घट आहे बघा ही. म्हणजे एवढं साखर उत्पादन तुम्हाला कमी करायचं आहे आणि तेवढी इथेनॉलची निर्मिती करायची आहे. 2022-23 म्हणजे 12.5 लाख टन 21-22 कमी करा आणि 130 कोटी लिटर इथेनॉल बनवा. 22-23 2.5 लाख टन साखरेचं उत्पादन कमी करा, 35 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करा. 23-24 2.5 लाख टन साखर उत्पादन घट, 35 कोटी लिटर वाढवा असं इथेनॉल. 2024-25 2.5 लाख टन कमी करा, 50 कोटी लिटर वाढवा. म्हणजे 2021 ते 25 ह्या कालावधीत 5 वर्षात 20 लाख टन साखर कमी निर्माण करा आणि 250 कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन करा. आता या धोरणामुळे काय होईल, साखर कारखान्यांपुढे आर्थिक संकट येणार नाही. आपण बघितलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल की साखर निर्मिती जी आहे आणि साखरेची विक्री जी आहे तिच्यामध्ये कारखान्याला 500 रुपयाचा तोटा येतो 1 क्विंटल मागे. 2020-21च्या हंगामासाठी मग काय करायचं. आता बघा हे 2021-22 साठून होतं आहे. मग 20-21 काय करणार तर बी हेवी मोलॅसिस, शुगर सिरप, शुगर केन ज्यूस याचा वापर करून इथेनॉल निर्मितीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. सो हे सगळं जरी 21-22 पासून सुरू होत असलं तरी 20-21च्या याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. सो एवढंच आहे की इथून पुढं कारखान्यांना आपल्याला या सगळ्या लॉस मेकिंगच्या याच्यातून बाहेर काढायचं आहे. कौटुंबिक हिंसाचारात वाढ झालेली आहे.
तर हे कशातून समोर आलेलं आहे, जो आता नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 आहे त्याचं ऑलरेडी आपण काही मुद्दे घेतले होते, त्याचे टप्प्याटप्प्याने तिच्यातले निकष आणि तिच्यामधले जे काही त्यांना आढळून आलेले आहे त्या गोष्टी येत आहेत. ही गोष्ट आपण आधीही बघितली होती. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विवाहित स्त्रियांना पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक छळ होतोय त्यांचा, तर हे हिच्यात दिसून येतं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हिच्यामध्ये टिपिकली 18 ते 49 वयोगटातल्या ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांना पतीकडून होणाऱ्या शारीरिक किंवा लैंगिक छळाचं प्रमाण 21% 25% गेलेलं आहे. म्हणजे 4% जी आहे ती है ना, जे काही हिंसाचारात वाढ झालेली आहे. ग्रामीण भागातलं प्रमाण जे आहे ते 28% आहे आणि शहरी भागातलं 21%. सो ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आजही आहे. त्याच्यानंतर गरोदर असताना सुद्धा शारीरिक छळ झाल्याचं प्रमाण 3.3% नोंदवलं गेलेलं आहे. म्हणजे मागचा जो होता नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4 त्याच्यात 2.9 हे प्रमाण होतं, म्हणजे गरोदर असताना हिंसाचार करण्याचं. आणि हिच्यामध्ये शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे हे दिसून येतं. आणि युवतींचं सुद्धा शोषण वाढलेलं आहे. 18 ते 29 वयोगटातल्या युवती ज्या आहेत त्यांच्या लैंगिक छळाचं प्रमाण 2.9% वरून 6.2% इतकं वाढलं आहे. यात ग्रामीण भागातील युवतींचा जास्त छळ होत असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. सो एकंदरीतच हे जे कौटुंबिक हिंसाचार होतं हे कोविड-19च्या काळात पण वाढलेलं होतं बऱ्यापैकी. तुम्हाला येत्या काळात याच्यावर एसेसुद्धा विचारला जाऊ शकतो, कौटुंबिक हिंसाचार. ओके, तर हे करून ठेवा. डोमेस्टिक व्हायलन्स गरजेचं आहे. UPSC GS1 मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, MPSC मेन्सला पण. आता रक्तक्षय त्याचं पण प्रमाण वाढलेलं आहे, हे ऑलरेडी आपण बघितलं होतं. आता याच्यामध्ये काही टिपिकल मुद्दे आहेत तेवढे मी एकदा क्लिअर करून देतो तुम्हाला की HIV बद्दल जनजागृती झालेली आहे. HIV एड्स जे आहे तर त्याच्याबद्दल चांगली जनजागृती आहे असं या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेतून समोर येतं. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये पण धूररहित इंधनाच्या वापरावर भर देण्यात येतो आहे. म्हणजे की जे काही चुल्हा प्रकरण होतं तर त्याच्याऐवजी आता LPG सारख्या गोष्टींवर शिफ्ट झालेल्या आहेत ग्रामीण हिच्यामध्ये पण. महिला सबलीकरणाचा प्रवास मोठा आहे. म्हणजे हिच्यामध्ये एक तर खरं तर महिला सबलीकरणाकडे आपण जातोय आणि तिच्यातून चांगल्या गोष्टी आपल्याला काही दिसून येत आहेत. प्रौढांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर दिसून येते है ना. मग तिच्यामध्ये तंबाखूजन्य जे काही आहेत, बिडी, सिगरेट, तंबाखू प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेमध्ये इंटरनेट आणि मोबाईलचा वापर कमीच आहे. त्याच्यानंतर जन्मानंतर त्वरित स्तनपान जे केलं जातं तिच्यामध्ये घट झालेली आहे. तर असे काही प्रामुख्याने महत्त्वाचे काही याच्यामधले हे होते. त्याच्यानंतर आता इथं प्रॉपरली तुम्ही बघू शकता, हे सकाळची न्यूज आहे बघा. तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन 33%, महिलांमध्ये 10%, मद्यपींची संख्या पुरुष 13% है ना, 14%. मग आता हिच्यामध्ये एक जे आहे की महिला आणि पुरुष, ती इथं महिलांमध्ये जास्त दाखवलेलं आहे बा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की स्थूलत्वाचं प्रमाण 23-24. वेस्ट हिप रेशो जो आहे महिलांमध्ये अधिक आहे 51%, 38-51. वेस्ट हिप रेशो पुरुषांमध्ये जर तुम्ही बघितला तर तो 43% झालेला आहे. आता ॲक्च्युली तुम्हाला ही जी आकडेवारी आहे इतकी बारीक, ही आकडेवारी विचारली जाणार नाही. फक्त तुम्हाला एक बेसिक ज्या ह्या गोष्टी मी सांगितल्या तेवढ्या एक लक्षात ठेवा. एखादा प्रश्न जर आला तर तो ब्रॉड स्टेटमेंट तुम्हाला घेऊन येईल. एवढी बारीक आकडेवारी खरं तर गरजेची नाही आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार केला तर तिच्यामध्ये समूहशास्त्र जर जे काही असतं तर तिच्यामध्ये 2011 ते 20 हे जैवविविधता संवर्धन आणि जागृतीसाठीचं दशक होतं. हे पण आपण बघितलं होतं. MCQला हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 2011 ते 2020 जैवविविधता संवर्धन आणि जागृतीसाठीचं दशक. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आफ्रिकेमध्ये एक बांटू नावाची जमात आहे आणि या बांटू नावाच्या जमातीची एक परंपरा आहे ज्याला उबुंटू असं म्हटलं जातं. बांटू शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो माणुसकी किंवा बंधुभाव किंवा परस्पर सहाय्य, एकमेकाला सहकार्य करणे. आणि मग हे जे आहेत की उबंटू जे आहेत की त्याचा अर्थ असा होतो मी आहे कारण आम्ही आहोत. म्हणजे काय, एकमेकांना सहकार्य करू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, म्हणजेच उबंटू. ओके, तर ही एक संकल्पना आहे. सोशल मीडियावर पण उबंटूवर बरेचसे लेख असतात. 1994 साली जे आहे नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या भाषणात उबंटूचा उल्लेख केला. मग त्याच्यानंतर आफ्रिकेबाहेर पण ही संकल्पना गेली आणि आज तिच्यावर बरीच चर्चा होते. ओके, म्हणजे उबंटूचं एक्झाम्पल काय आहे ना की आपलं स्पॉटलाईट हे उबंटूचं एक्झाम्पल. मी आहे कारण आम्ही आहोत किंवा तुम्ही सर्व लोक आहात ना. ऑब्वियसली जर तुम्ही नसाल तर ही गोष्ट होणार नाही. म्हणजे एकमेकांचं सहकार्य पॅरलली वर्क होणार आहे. ते सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट अशी सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे.
तर बघूयात येत्या काळामध्ये काय होतं की टिपिकली की बाबा सर्व धर्मांसाठी तुम्ही एकच. आता हिच्यामध्ये पण परत हा इशू कुठं जातो, तो तिथं जातो आर्टिकल 44वर जातो. कॉमन सिव्हिल कोड जो काय आहे सर्वांना, युनिव्हर्सल सिव्हिल कोड है ना, DPSP. तर बघूयात येत्या काळात कोर्ट काय म्हणतं, ते इतकंसं सोपं नाही आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे मिलिंद गुप्ता आहेत नागपूरचे, त्यांनी कमी खर्चातलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार केलं आहे. याच्या काही टेस्ट अजून बाकी आहेत, काही झालेल्या आहेत. जर हे प्रॉपर नावानिशी समोर आलं तर मग आपण याला ऑन पेपर घेऊयात. आता हे गव्हर्नमेंट जे आहे छत्तीसगडचं, त्यांना 2 वर्ष झालेत, मग त्यांनी त्यांच्या अचिव्हमेंट टाकल्या. प्रत्येक गव्हर्नमेंट टाकत असतं. आता इथं बघा, राजीव गांधी किसान न्याय योजना, ही तुम्हाला आठवत असेल तर आपण कव्हर केली होती आपल्या याच्यामध्ये. छत्तीसगडची योजना आहे. गोधन न्याय योजना छत्तीसगडची योजना आहे. बऱ्याचदा असे प्रश्न विचारले गेलेले आहेत MPSCमध्ये, योजना आणि राज्य. मग ते तुम्हाला माहीत पाहिजे की छत्तीसगड गोधन न्याय योजना जी आहे तर ती छत्तीसगडची. आता याच्यामध्ये काय असतं की काऊ डंग प्रोक्युअरमेंट, म्हणजे काय आहे की शेण जे आहे गाईचं, तर ते विकत घेतलं जाईल 15 CR पर मंथ. ओके. त्याच्यानंतर या 2 स्कीम जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की छत्तीसगड कृषी उपज मंडी ॲक्ट. आता याच्यात नावच आहे छत्तीसगड, त्याच्यामुळे इथं त्याचा एवढा सिग्निफिकन्स राहत नाही. पण गोधन न्याय योजना, राजीव गांधी किसान न्याय योजना, या दोन्ही योजना तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर WHO जे आहे, तर WHOचं जे डायरेक्टर जनरल आहेत त्याच्या इलेक्शन करता यावेळेस 2 महिला आहेत. ओके. तर या 2 महिला ज्या आहेत, एक नायजेरियाची आहे आणि एक साऊथ कोरियाची महिला आहे. तर बघूयात येत्या काळामध्ये कशा पद्धतीने हे वर्क होतं. दुसरा मेजर जो इश्यू आहे की यांचे जे मेंबर्स आहेत 164 मेंबर्स, तर आता कोविड-19ची जी आव्हानं आहेत तिच्यामध्ये या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणं है ना. याचा मतितार्थ काय आहे की एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांकडच्या गोष्टी शेअर करणं. ओके. म्हणजे शेअरिंग. मग ती शेअरिंग काय असू शकते, तर तो एखादा डेटा असू शकतो है ना, किंवा तुमचे संसाधनं रिसोर्सेस असू शकतात. तर या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. जर हे आणि म्युच्युअल ट्रस्ट, विश्वास जो आहे तो या सर्व सदस्यांमध्ये एकमेकांवर असला पाहिजे, जेणेकरून WHO युनिव्हर्सली काम करू शकेल. अदरवाईज ते काम इतकं शक्य नाही आहे. कारण कोविड-19च्या काळामध्ये एकतर सिम्पल गोष्ट आहे की नो कंट्री कॅन फाईट द पॅन्डेमिक अलोन. ऐसे पण विचारला जाऊ शकतो असा. कुठलाही एक देश कोविड-19ला एकट्याच्या जोरावर हरवू शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. मग व्हॉलंटरी शेअरिंग द पुलिंग इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ते काही IPR आहेत, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे ते व्हॉलंटरी तुम्ही ऐच्छिकरित्या शेअर करा. त्याच्यानंतर डेव्हलपिंग कंट्रीजसारखे जे विषय आहेत, भारतासारख्या देशांनी मग आपण ज्या काही सवलती घेतो त्याच्यातून पुढं जायला पाहिजे, अदरवाईज आपण डेव्हलपिंगमध्येच राहू वगैरे वगैरे. सो 2009मधील ग्रीन मुवमेंट कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर इराण असं त्याचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, वाटेवरल्या सावल्या, गदी माडगुळकरांचं आत्मचरित्र आहे. बरोबर आहे, अपूर्ण राहिलं होतं. आकाशाशी जडले नाते, हे पुलंचं नाही आहे, त्यांच्या पत्नीचं आहे बघा, गदी माडगुळकरांच्या. त्यामुळे फक्त जे आहे ते अयोग्य आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना 10 वर्षे सरकारी नोकरी अनिवार्य करणारं राज्य कुठलं आहे, तर ते उत्तर प्रदेश आहे. सैनिकांना बायोनिक अजय योद्धा बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारा देश फ्रान्स आहे. मर्क कंपाऊंड चॅलेंजबद्दल बिनचूक विधान निवडा. डॉक्टर सौमित्र आठवले 2020चे विजेते. बरोबर. 36 तासात विचारलेला रसायन उत्पत्तीचा मार्ग शोधणं अपेक्षित. बरोबर. विजेत्याला बक्षिसाची रक्कम 1 लाख युरो इतकी असते. 10,000 असते बघा, 10,000 युरो, 1 लाख नाही. ओके. सो श्रीपती खंचनाळे यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. आता इथं थोडासा इश्यू असा आहे, भारताचे पहिले हिंद केसरी म्हणूनच सर्वदूर न्यूज आलेली आहे, परंतु नेटवर काही ठिकाणी ना वेगवेगळा डेटा याच्याबद्दल मिळतो. महाराष्ट्रातले पहिले महाराष्ट्र केसरी हा सकाळमधला रेफरन्स आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे की ते 1959मध्ये हिंद केसरी होते आणि त्याच वर्षी 59मध्ये महाराष्ट्र केसरी पण होते, असं आपल्याला लोकसत्ता पण सांगतो. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की विकिपीडिया किंवा ऑनलाईन जे काही महाराष्ट्र केसरीची जी काही हे आहे की ते म्हणतात की महाराष्ट्र केसरी सुरू झालं 1961मध्ये. त्यामुळे हे थोडं वादग्रस्त आहे. तर त्याच्याबद्दल मी अजून ट्राय करतो की आपल्याला अजून ऑथेंटिक गोष्ट मिळेल का. पण हे तिसरं स्टेटमेंट तर बरोबर आहे याच्यातलं, एकदम परफेक्ट. प्रशिक्षण म्हणून 5 हिंद केसरी आणि 1 महाराष्ट्र केसरी त्यांनी घडवला. आता याच्यामध्ये जो मुद्दा आहे हे मॅक्झिमम ठिकाणी आलेलं स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे याचाही वाद राहत नाही. म्हणजे आणि मेजर इश्यू जो आहे तो महाराष्ट्र केसरीचा, तर तो आपण बघूयात, कारण याचे रेफरन्सेस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आले, तर ते येत्या काळात आपण क्लिअर करू.
भारतात प्रथम क्रमांक मिळालेली क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र, केरळ, पंजाब, गुजरात. 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत? फ्रान्स, इस्रायल, अमेरिका, ब्रिटन. संयुक्त चिकित्सा समिती महाराष्ट्र याबाबत बिनचूक विधान निवडा. सर्व सदस्य विधानसभेचे असतात. एकूण सदस्य 21 असतात. फक्त दोन्ही यापैकी नाही. द प्रेसिडेन्शियल इयर्स हे भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींचे आत्मचरित्र आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, रामनाथ कोविंद, प्रणव मुखर्जी. तटरक्षक दलाच्या सुजित जहाजाबद्दल बिनचूक विधान निवडा. DRDOद्वारे निर्मिती केली आहे. अतिविशिष्ट आर्थिक क्षेत्राच्या देखरेखीसाठी हे जहाज वापरले जाणार आहे. यात बोफोर्स तोफांचा समावेश आहे. फक्त ब क. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.